नराधम बापानेच केले आपल्या 9 वर्षांच्या मुलीचा निर्घृण खून, घराशेजारी खड्ड्यात पुरले प्रेत। कुसूर गावात हळहळ। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे। एका पित्याने आपल्या 9 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा खोदून तिचे प्रेत पुरले। ही धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक 23 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। संशयित आरोपीचे नाव ओग सिद्धरेम सिद्धकोठे, वय 34 असून तो आपल्या कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहत होता। त्याला 3 मुली आणि 1 मुलगा आहे। घटनेच्या वेळी त्याची पत्नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तर 1 मुलगा आणि 2 मुली आजोळी मुक्कामी होते। मृत मुलगी श्रावणी, वय 9 वर्ष, आजोबा रेवणसिद्ध कोठे यांच्यासोबत झोपली होती। मात्र रात्री ती वडिलांकडे गेली आणि तेव्हाच आरोपीने तिचा गळा दाबून खून केला। खून केल्यानंतर त्याने घराशेजारी खड्डा खोदून श्रावणीचे प्रेत पुरले। दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी दिसत नसल्याने तिच्या आजोबांनी शोध सुरू केला। घराशेजारील चिखलात गेलेली पावले आणि नव्याने भरलेली माती पाहून शंका आली। नातलगांनी मंद्रुप पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोदकाम केले असता प्रेत सापडले। यावेळी श्रावणीच्या अंगावर शाळेचा गणवेश होता आणि तिच्या अंगावर माती चिकटलेली होती। पोलीस तपासादरम्यान आरोपी ओग सिद्धने स्वतः आपल्या नातलगासमोर गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, हवालदार शहानूर मुलाणी, अविनाश पाटील, दिनेश पवार तसेच नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे यांनी उपस्थित राहून शव विच्छेदनासाठी मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात हलवला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।